तीन आमदार एक खासदार अशी परिस्थिती असताना आज शून्यावर आले असं भोंडेकर यांनी म्हटलंय। फुकेंनी शांत राहावं हा भंडारा आहे। शिवसेना आमदार भोंडेकर यांनी हा इशारा दिलाय। तर भाजप राष्ट्रवादीच्या जोरावर भोंडेकर निवडून आले हे विसरू नये असं फुके यांनी म्हटलंय। भोंडेकरांच्या इशाऱ्यानंतर भाजप आमदार परिणय फुके यांनी प्रत्युत्तर दिलंय। तीन आमदार एक खासदार एक काळामध्ये होतं, आज शून्य झालेला आहे आणि आज त्यांना एवढी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्यांच्याकडे कार्यकर्ता नाहीत म्हणून इकडे तिकडच्या कार्यकर्त्यांनी येतात। तर आम्ही तर म्हणतो शिवसेना ही प्रोडक्शन देणारी कंपनी आहे। आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान करतो म्हणून आम्ही शांत आहोत, परंतु परिणयजींनी जे चुका करतायत ते चुका करू नये, अन्यथा भंडारा हा भंडारा आहे, एक शांत आहे मग भडकते पण, म्हणून त्यांनी शांत पद्धतीने घ्यायला पाहिजे असा माझा सल्ला आहे त्यांना। प्रकारे सहकार क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीने यावेळेस लक्ष देऊन सगळे निवडणुकी लढतोय, तर काही लोकांचं पोट दुखणं साहजिक आहे आणि मला असं वाटतं की बोंडेकरी कुठेतरी आता त्यांना काही नवीन पद मिळालं तर काहीतरी परफॉर्म करण्याचा ते प्रयत्न करतात आहे, पण त्यांनी विसरू नये की मागच्या वेळेस ते भारतीय जनता पार्टी आणि प्रफुल्लभाई पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच भरोश्यावर निवडून आले होते आणि ते